नमस्कार. आता आपण इथे इन्सुलीजवळ आहोत आणि आमचा एक मित्र आहे प्रवीण कोठावळे नावाचा. तर तो बऱ्याच वर्षांनी भेटणार आहे. आता म्हणजे मध्यंतरीचं भेटणं झालं होतं, असं फोनवर बोलणं होतं, मात्र असं प्रत्यक्ष खूप वर्षांनी भेटतो आहे. त्याला जर आता आपण इन्सुलीमध्ये भेटूया. इन्सुली इथे गाव आहे, इन्सुलीमध्ये राहतो तो. तर इथे तो येईल. आता त्याला सांगितलं, कॉल केला आहे, त्याला आता भेटूया. खूप वर्षांनी भेटतो आहे. तर काय त्याची प्रतिक्रिया किंवा त्याचा आता पूर्णपणे चेहरा मोहरा बदलला असेल. इतक्या वर्षांनी 10-15 वर्षांनी भेटतो आहे मी त्याला. तर भेटूया आणि पाहूया काय म्हणतो आहे तो. लांबून बघतोय मीच आहे का आणि कोण आहे. हेल्मेट काय, हेल्मेट काय, हेल्मेट काय, व्हिडिओ चालू असता. हेल्मेट घालणं नाही. हेल्मेट घालू काय? कोण रे काय? वाहतुकीचे नियम पाळा. लागला ना. काय म्हणतं? हां, हे आहेत प्रवीण कोठावळे, इन्सुली येथील रहिवासी, आमचे मित्र. खूप वर्षांनी त्यांना भेटतोय. आता मोठे साहेब झालेले आहेत ते. साहेब वगैरे काय ना, अजून गाडी साईडला लावा तुम्ही, आपण सविस्तर बोलूया. प्रवीण कोठावळे आता व्यावसायिक झालेले आहेत आणि हा वीट भट्टीचा व्यवसाय त्यांचा आहे, विटांचा व्यवसाय आहे. अशा 3-4 भट्ट्या आहेत त्यांच्या. हे बघा, ही अशी बांधकामासाठी जी वीट वापरली जाते ती अशा प्रकारे आहे. फार मोठे व्यावसायिक झाला तुम्ही, तुमचं अभिनंदन. तुमची वाटचाल थोडक्यात सांगा, म्हणजे तुम्ही कशा प्रकारे या व्यवसायात आलात. मी 2005 मध्ये गोव्याला कामाला होतो नोकरीसाठी. 2005 मध्ये 2005 मध्ये गोमंतकमध्ये काम केलं. त्यानंतर मी गोवा दूत 2005 मध्ये सुरू झाला. त्याच्या आधी गोमंतकमध्ये होतो. 2005 मध्ये गोवा दूतमध्ये एक 2012 मध्ये हे आलं आणि त्याच्यानंतर मी व्यवसायाला सुरू केली. व्यवसायाला सुरू करताना थोड्या अडचणी आल्या. व्यवसाय तुम्ही गावी येऊनच सुरू केला? गावी येऊन व्यवसाय सुरू केला. पहिल्यांदा व्यवसाय सुरू करावा तुला का वाटला? म्हणजे काय, आपली आता फॅमिली आहे, लग्न झालेलं होतं. फॅमिलीसाठी आता काहीतरी आपण एक मुलांचं पण शिक्षण त्यातल्या त्यात बाबा काहीतरी एक सोपं होणार. गोव्याला मी राहणार, परत येण्या जाण्याचा, परत तेवढा पगार पण आपला पुरत नव्हता फॅमिलीसाठी. आपला व्यवसाय काहीतरी करावा छोटा मोठा. म्हणजे नोकरीपेक्षा व्यवसाय बरा. हा, व्यवसाय बरा. शेवट काय, दुसऱ्याकडे नोकरी करणं म्हणजे अवघडच. म्हणजे बरोबर आपल्याला एवढं हे नव्हतं, म्हणून आपल्याला काहीतरी छोटा मोठा व्यवसाय करायचा. म्हणजे व्यवसाय करताना खूप अडचणी आल्या, पण थोडं करून आता मी नाही म्हटलं 3-4 लाख वीट आहे. ही 3-4 लाख वीट आहे. हां, आता साधारणतः पाऊस, आता ही भट्टी आता कधी लावली होती? ही भट्टी आता आम्ही एप्रिलमध्ये लावली. एप्रिलमध्ये. ओके. आणि बाकी डंपर व्यवसाय आहे. आता कसं मायनिंगचा जरा ओघ कमी झाला, त्याच्यामुळे आता सध्या डंपरची पण म्हणजे हे वाटतंय, म्हणजे व्यवसाय थोडा कमी झाला. आता मग सध्या वीट भट्टीवरच जोर आहे. वीट भट्टी आणि डंपर दोन्ही चालू आहे. बरोबर. आता वीट भट्टीचं कसं काय, म्हणजे कुठून मागणी येते? आता ही माती आहे ना, ही जास्त गोव्याला जाते. ही कच्ची माती ना? हा, ही कच्ची माती आहे. ही कच्ची माती. त्याच्यानंतर आम्ही ती बनवतो. आता ते हे नाही आहे, म्हणजे आता पाऊस याच्यामुळे कच्च्या विटा नाहीत. आता हे सगळे झालेले आहे ते पक्क्या विटा. ह्या पक्क्या विटा आहेत. आता पावसामध्ये भिजल्यावर काही प्रॉब्लेम होणार नाही ना. आता भिजल्या पावसामध्ये काही प्रॉब्लेम. मग तुम्ही गोव्याला पण पाठवतो? गोव्याला जास्त करून गोवा ते साधारण कणकवली, वैभववाडीपर्यंत. आता आम्हाला जर कोणाला वीट पाहिजे, आमचे जे दर्शक आहेत त्यांना जर वीट पाहिजे असेल तर कसं काय ते संपर्क साधू शकतात तुमच्याशी? नंबर आहे माझा. सांगा नंबर तुमचा. 9403271401. ओके. या क्रमांकावर संपर्क साधून तुमच्याकडे विटीसाठी ऑर्डर देऊ शकतात. आता वीट जी आहे ती किती इंची आहे? काय ही 4 इंची आहे. दाखवा जरा ही वीट कशी. ही 4 इंची वीट आहे. 4 इंची. ओके.
अशा प्रकारे तुमचा वीट भट्टीचा व्यवसाय आणि डंपरचा व्यवसाय चालू आहे. तुम्ही नोकरी सोडली म्हणून हा व्यवसाय केलात. हा, छान नाही तर नाही वाटलं. करू शकलो असतो एवढं. हा, म्हणजे सेफ झोन मधून तुम्ही बाहेर पडला. बाहेर पडलो. त्रास झाला. थोडा त्रास झाला, 1-2 वर्ष पहिल्यांदा त्रास करताना झाला. काय तेवढा फायनान्शियल परत भासते. हा, आर्थिक चणचण थोडी होत होती. पण त्याच्यातनं सावरत आता आम्ही इथपर्यंत पोहोचलो. आता नाही म्हटल्या एक नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये जे लेबर रोग येतात ते 8-10 लेबर रोग असतात. ती फॅमिली वगैरे सगळी इथे येऊन 6 महिने धंदा होतो. नंतर पाऊस पडल्यानंतर बंद. परत 6 महिन्यांनी परत विटचा धंदा चालू. ते कामगार कुठून येतात? हे UP बिहार त्या साईडने येतात. स्थानिक कामगार मिळत नाही. स्थानिक कामगारांची खूप कमजोरता, खूप म्हणजे खूपच. अगोदर आम्ही स्थानिक कामगार हे करायचो, आता स्थानिक कामगार यायलाच बघत नाही. काय कारण काय त्याचं? आता काय रोजगार जास्त झालेले आहेत आणि हे पण आता तसं म्हणजे करायचं म्हणजे तसं ते हेच आहे, कष्टाचं काम आहे. ते आता इथले लोक करायला बघत नाही. ओके. आता ही जी माती आहे ना, ती माती तुम्ही कुठून आणता? ही माती आम्ही लोकलची इकडची द्यायची माती. आता ही पावसात वाहून जाते नाही? वाहून जाते. त्याला आता थोडंसं पंपिंग करायचं आहे. काय करणार? त्याला काहीतरी लावून असं. म्हणजे ते वाहून जाऊ नये. छान, बरं वाटलं. आमचे प्रवीण कोठावळे मित्र आहेत आणि त्यांनी नोकरी सोडून व्यवसायामध्ये 10 वर्षापूर्वी 10 वर्षात ना 10 वर्षापूर्वी ते व्यवसायामध्ये उतरले. थोडा त्रास झाला, मात्र हे त्यांनी हे जे व्यवसाय मोठा उभा केलेला आहे, हा व्यवसाय मोठा वीटभट्टीचा आहे. परत डंपरही त्यांनी घेतलेले आहेत आणि छानपैकी त्यांनी प्रगती केलेली आहे. कारण कष्टाशिवाय प्रगती ही नसते. त्यामुळे त्यांचं अभिनंदन आणि तुम्हाला पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.